नमस्कार मित्रांनो, आज जवळजवळ मी 4 महिन्यांनी बाहेर पडलो घराच्या। एक छोट्याशा वैद्यकीय कारणास्तव मला घरात राहावं लागलं, पण आज आम्ही आलेलो आहे थोडी हिम्मत करून नेहमीप्रमाणे पावसात। आज आम्ही चाललो आहे बेडसे लेणीला। गाडी लावली आहे तिकडं, जास्त काही गर्दी नाही इकडं, पण हळूहळू जाऊन समोरचा रस्ता कारण तुटला आहे असं सांगितलं आम्हाला। पण आम्ही जातो, प्रयत्न करतो थोडा हळूहळू। हातपाय थोडे ढिल्ले पडलेत, पण चालून ते परत टाईट होतील, तोपर्यंत भेटू परत। माहिती मिळाली होती की पुढचा रस्ता वाहून गेल्यामुळं गाडी अलीकडेच लावा, तर आम्ही लावली अलीकडेच गाडी। आणि हा आहे जो रस्ता वाहून गेलेला सगळा। यावर्षी पाऊस जरा जास्त झाला, हे वरून येणारं पाणी आणि हे धबधबे दिसत आहेत तिकडं। इथून वरती जायला पायऱ्या आहेत। ही भाताची शेती आहे चांगली। एक गोष्ट नेहमी लक्षात येते की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये इतर राज्यामध्ये पण बुद्धिस्ट लेण्या खूप आहेत, ज्या खोदल्या अंदाजे 2000 वर्षाच्या पूर्वी। आता ही बेडसे लेणी जी आहे ती आहे साधारणतः 2200 वर्षापूर्वींची। मध्येच थांबतो, इंद्रायणी तांदळाचा भाताचा या खूप छान वास येतोय। वास काय तुम्हाला गोप्रोमध्ये किंवा या कॅमेरामध्ये शूट करता येणार नाही, पण मी घेतलाय, त्या वासाचा अनुभव तुम्हाला देतो मी। तर मी सांगत होतो की त्या बुद्धिस्ट लेण्या ज्या आहेत या 2000 वर्षांपेक्षा अधिक काळ आधी त्या खोदलेल्या होत्या, आणि या खोदल्या त्या प्राचीन व्यापारी मार्गावरती। कारण मुंबई पुणे मार्ग हा बोरघाटातून जातो आणि तो पुढे कल्याणला जातो। आणि तो प्राचीन व्यापारी मार्ग होता। आणि हे वैशिष्ट्य याचं परत एकदा सांगायचं म्हणजे की जिथं जिथं बौद्ध लेण्या खोदलेल्या आहेत तिथे धबधबे तुम्हाला आढळतीलच। कारण ह्या ऋतूमध्ये एकतर प्रवास करणारे बुद्धिस्ट साधू आणि व्यापारी हे जास्त प्रवास करत नसत, तर ते एकाच जागी थांबत असत। आणि पाण्याची सोय होते, आणि म्हणूनच कोणतीही बुद्धिस्ट लेणी असो त्याच्या शेजारी तुम्हाला धबधबा हा दिसणारच, 101% दिसणार। म्हणजे त्या काळीसुद्धा त्यांनी जे विचारपूर्वक या लेण्या खोदल्या की पाण्याची बारमाही सोय असावी, आणि तिथं कुंड पण आहेत, त्या कुंडात पाणी साठतं, पण आता ताजं पाणी त्यांना मिळतं। तर ही आहे इथं भातशेती। हा आम्ही आलो तर चालत तो रस्ता। त्या मॅडम फोटो काढतायत। आणि हा आहे बेडसे लेणीचा बेडसे केव्स, लिहिले महाराष्ट्र शासन पुणे वन विभाग। धबधब्याच्या कुंडामध्ये उतरून आहे ही बेडसे लेणी, आणि इथून पायऱ्या सर्व होतात, त्यामुळं तेही काही टेन्शन नाही इथं की वेगळं काय चढायला लागतं आहे, उतरायला लागतं आहे, पडायला लागतं आहे। तर आता आपण जाऊ, इथून सुरुवात करू। या आहे मागे पायऱ्या माझ्या, आणि या चढायला साधारणतः एक 10-15 मिनटं लागतील आम्हाला। आणि बाकी शूटिंग मग मी बाकी तुम्हाला वर गेल्यावर दाखवतो, मी मध्ये एकदा दाखवतो।